स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांच्यामध्ये चर्चा। माणिकराव कोकाटेंना कृषीमंत्री पदावरून काढा, नाहीतर पुन्हा आंदोलन करणार, घाडगेंची भूमिका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट, 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांची उपस्थिती। मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्र्यांकडून मित्रपक्षांकडे तीव्र नाराजी, निर्णय घ्यावाच लागेल, दोन्ही पक्ष प्रमुखांकडे भावना व्यक्त, कारवाई न केल्यास कोडगेपणा तयार होईल, फडणवीसांची भूमिका। फडणवीस मुख्यमंत्री, मात्र सरकारचं रिमोट कंट्रोल अमित शहांकडे, राऊतांचा निशाणा, तर कोकाटे, संजय राठोड, शिरसाट आणि योगेश कदमांचे विकेट पडणार असल्याचा दावा। विधानसभा अध्यक्षपदी बदलांचे संकेत, विद्यमान राहुल नार्वेकरांना मंत्रिपद, तर नाराज सुधीर मुनगंटीवार नवे अध्यक्ष होणार, सामनातून दावा, पक्षाची इच्छा ती माझी इच्छा, नार्वेकरांची सूचक प्रतिक्रिया। धुळ्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, बाबळे फाट्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन, काळे झेंडे दाखवणारे शिवसैनिक ताब्यात। काँग्रेसचा आणखी एक बडा मोर भाजपच्या वाटेवर, माजी आमदार कैलास गोरंट्याल कमळ हाती घेणार असल्याची चर्चा, तिकीट देऊन पक्षाने वाऱ्यावर सोडल्याची केली खंत व्यक्त। 800 कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला वळवले, राऊतांचा आरोप, तर अमित साळुंखे नामक व्यक्तीला झारखंडच्या पथकाकडून अटक, साळुंखे शिंदेंच्या जवळचा असल्याचा राऊतांचा दावा। गरज असेल तर घराबाहेर पडा, मुंबई पोलिसांच्या नागरिकांना सूचना, वाहन चालकांनी वाहन काळजीपूर्वक चालवण्याचं आवाहन करत सतर्कतेचा इशारा। मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी, मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरा, मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण ओव्हरफ्लो, 19 स्वयंचलित दरवाजे उघडले। आता इथेच वेळ झाली थांबण्याची। भेटू पुढील अपडेट सोबत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।